नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या हस्ते लोकमत लोकनेता सन्मान प्रदान करून गौरवण्यात आले. समाजकारण अन राजकारण यांची योग्य सांगड घालत महामुंबईच्या प्रगतीमध्ये मोलाची भूमिका बजावल्याबद्दल तसेच संवेदनशीलता, कठोर परिश्रम, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून करत असलेली जनसेवा ही नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या लोकमत लोकनेता सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कर्नाड नागरी सहकारी बँकेच्या सुमारे 543 रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेमध्ये असलेले बँकेचे अध्यक्ष आणि शेका पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांचा जामीन अर्ज पनवेलचे जिल्हा न्यायाधीश जयराज वडणे यांनी फेटाळला आहे. त्यामुळे त्यांची सुटका होणार म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या शेका पक्ष पुढारी आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. सहकारच्या खात्याच्या तक्रारीवरून पनवेल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात गुरुवारी पनवेल जिल्हा न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. कर्नाड नागरी सहकारी बँकेत केलेल्या घोटाळ्याप्रकरणी शेका पक्षाचे नेते विवेक पाटील, त्यांचा चिरंजीव अभिजित पाटील याच्यासह बँकेच्या संचालक मंडळातील 22 सदस्य आणि इतर अशा एकूण 83 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या निर्णयाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की कर्नाड बँकेच्या माध्यमातून आधी ठेवीदारांचा विश्वास संपादन करून त्यांना देशोधडीला लावणारे विवेक पाटील यांना ईडीच्या कोर्टाने तांत्रिक आधारावर जामीन दिला होता. मात्र हत्तीवरून विवेक पाटीलांची मिरवणूक काढू अशी स्वप्ने बघणाऱ्यांना कोर्टाच्या निर्णयाने चपराक मिळाली असेल. कर्नाड बँकेच्या ठेवीदारांचे 5 लाख रुपयांच्या आतील ठेवींचे पैसे हे केंद्र सरकारमुळे मिळाले आहेत. मात्र 5 लाख रुपयांवरील ठेवींचे पैसे अजून मिळालेले नाहीत. ते मिळण्यापूर्वी विवेक पाटीलांची सुटका होणे हे ठेवीदारांना क्वचितच आवडले नसते. त्या दृष्टिकोनातून पाठपुरावा करणे ही आमची जबाबदारी आहे. आजचा निर्णय हा त्या ठेवीदारांसाठी दिलासा देणारा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पनवेल महापालिकेच्या पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर या 4ही प्रभाग कार्यालयांमध्ये शासनाच्या नगरविकास विभागाकडून 4 सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रभाग कार्यालयास अधिक बळकटी येणार असून प्रभाग कार्यालयांचा कारभार अधिक गतिमान होणार आहे. आकृतीबंधामध्ये प्रभाग अधिकारीपदी सहाय्यक आयुक्ताची नेमणूक करण्याची तरतूद असून यानुसार आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार पनवेल प्रभाग ड कार्यालयामध्ये डॉक्टर रुपाली माने, कामोठे प्रभाग क कार्यालयामध्ये सुबोध ठाणेकर, कळंबोली प्रभाग ब कार्यालयामध्ये श्रीराम पवार तसेच खारघर प्रभाग अ च्या सहाय्यक आयुक्तपदी स्मिता काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या जासे येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वीर वाजेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रल्हाद पवार यांनी आपल्या मनोगतातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्यागमय जीवनाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. रयतचे जनरल बॉडी सदस्य सुधीर भरत, विद्यालयाचे व्हाईस चेअरमन DR ठाकूर यांनीही कर्मवीरांचे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या कर्मवीर जयंती निमित्ताने विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना आणि विद्यालयातील SSC, HSCतील प्रथम क्रमांकाचे मानकरी तसेच विविध स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना आणि गुणवंत सेवक यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. चैन स्नेचिंग करणारे लुटारू पुन्हा सक्रिय झाले असून या लुटारूंनी एका दिवसामध्ये 3 महिलांसह 4 जणांच्या अंगावरील सुमारे 2.25 लाख रुपये किमतीचे दागिने लुटून पलायन केले आहे. या लुटारूंविरोधात कळंबोली, कामोठे आणि CBD पोलिसांनी जबरी चोरीचे गुन्हे दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे महिला वर्गात या लुटारूंची पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही परतीच्या पावसाचा फटका उरणमधील शेतकऱ्यांना बसला.
गेले 3 ते 4 दिवस पडत असलेल्या परतीच्या पावसाने उरण तालुक्यातील भाताचे कोठार संबोधल्या जाणाऱ्या चिरनेर, कळंबुसरे, मोठी जुई, कोपरोली, खोपटे, पांडिवे, पिरकोन, सार्डे, वशेणी, आवरे, गोवटणे, पुनाडे, विंधणे, बोरखाट, धाकटी जुई, दिघोडे, टाकीगाव आणि मोठे भूम या महसुली गाव परिसरातील भात शेती धुमाकूळ घातला आहे. या परतीच्या पावसाचा फटका सर्वच शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे ऐन कापणीवेळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. परिपक्व भात पीक जमिनीवर पडून पुन्हा त्याला कोंब येत आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. कर्जत तालुक्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या उल्हास नदीला आपले अस्तित्व टिकवण्याची वेळ आली आहे. नदीच्या चारही बाजूला घाणीचे साम्राज्य पसरले असून नदीकाठी नेरळ, ममदापूर, कोल्हारे यासारख्या मोठ्या गावातून टाकण्यात आलेल्या घनकचऱ्यामुळे कचऱ्याचा डोंगर उभा राहतोय. त्यामुळे नदीचे पाणी दूषित होत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नदीच्या किनारी अनेक रिसॉर्ट उभे राहिले असून या रिसॉर्टमधून निघणारे सांडपाणी नदीत सोडले जात आहे. नदीला अनधिकृत बांधकामाचा पडलेला विळखा, त्याचसोबत आता नदी किनारी घनकचऱ्याचे साम्राज्य पसरू लागले आहे. त्यामुळे नदीचे पाणी दूषित होतच आहे. नदी संवर्धन आणि शून्य घनकचरा प्रकल्प यासाठी लाखो कोटी रुपये खर्च करून प्रकल्प उभारण्यात आले. मात्र या प्रकल्पाचा वापर होतो का, हा संशोधनाचा विषय आहे. गावातील गोळा करण्यात आलेला कचरा ग्रामपंचायत प्रशासनामार्फतच नदी किनारी टाकण्यात येत असल्याचा कारभार समोर आहे. अनेक गावांच्या जलजीवन योजना उल्हास नदीवर राबवल्या जात आहेत. दूषित नदीच्या पाण्यामुळे नागरिकांना विविध आजाराला बळी पडावे लागत असून परिसरात पसरलेली अस्वच्छता यामुळे रोगराई निर्माण होऊ लागली आहे. अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील RCF शाळा बंद पडणार असल्याच्या चर्चेमुळे पालकांनी शाळेत जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने RCF शाळा चालवण्यास नकार दिला आहे. शाळा बंद पडण्याची शक्यता असल्याने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. शाळेतील 1300 विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण उपसंचालकांना सादर केलेल्या अहवालात विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन शक्य असल्याचे शिक्षण विभागाने नमूद केले आहे. शाळा बंद पडणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने पालक शाळेत दाखल झाले. शिक्षणाधिकारी पुनीता गुरव, कंपनी अधिकाऱ्यांनी पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मानसी दळवी यांच्या प्रश्नांना शिक्षण विभाग समाधानकारक उत्तर देत नव्हते. अखेर शिक्षण विभाग, कंपनी प्रशासन, पालक आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी अशा एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढण्याची तयारी शिक्षणाधिकाऱ्यांनी दाखवली. त्यानंतर पालक शांत झाले. खोपोलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते दीपक हॉटेल चौक हे वर्दळीचे ठिकाण आहे. या परिसरासह रेल्वे स्टेशन ते बाजारपेठेत सातत्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना न केल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा खोपोली खालापूर संघर्ष समितीने दिला आहे. खोपोली नगरपालिका हद्दीतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण विरोधी पथक या कामी सक्रिय असायला हवे, परंतु संपूर्ण शहरात अतिक्रमणाचा विळखा बसून शहर चिंताग्रस्त आहे. खोपोली खालापूर संघर्ष समितीने या संदर्भात 2 सप्टेंबर रोजी पत्रव्यवहार करूनही उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे संघर्ष समितीच्या माध्यमातून 2 ऑक्टोबरपासून खोपोली नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे. समितीने पोलीस प्रशासनासोबत या समस्येबाबत चर्चा केली असता ते देखील संयुक्त कारवाईस तयार आहेत. त्यामुळे आता नगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. या मालिकेत चिंचवली आणि रिडघर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली
पनवेल विधानसभा मतदारसंघात अनेक विकासांची कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार त्यांच्या माध्यमातून चिंचवली महालक्ष्मीनगर ते रणजित शेळके यांच्या घरापर्यंत रस्ता करणे आणि विठ्ठल शेळके यांच्या घरापासून ते चिंचवली व्यायामशाळेपर्यंत रस्ता तयार करणे या 16 लाख रुपये खर्चाच्या कामांचे, त्याचप्रमाणे रेडगर येथे चिंचेचे झाड ते विलास भोपी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे आणि संजय भोपी ते संतोष भोपी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे या 17 लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन तालुका अध्यक्ष ऋषेश भगत यांच्या हस्ते झाले.